श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 25 जानेवारी 2024 या नवीन वर्षामध्ये आलेली पहिली पौर्णिमा तिथी. यासोबतच उद्या गुरुपुषामृत योग सुद्धा जुळून आलेला आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पौर्णिमा तसेच गुरुपुषामृतच्या दिवशी आपण अनेक सेवा व उपाय घरामध्ये करत असतो, जेणेकरून आपल्या घरामध्ये असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट व्हावं आणि या उपायांमुळे आपल्या घरामध्ये फरक सुद्धा जाणवतो. गुरुपुषामृत असल्या कारणाने आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या सेवा करायच्या आहेत त्या मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. यासोबतच उद्या पौर्णिमा ही तिथी आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा करतो, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे सत्यनारायणाची सेवा ही आपल्याला करायची आहे. पौर्णिमा ही तिथी देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो, म्हणूनच आपण ह्या सेवा घरामध्ये करत असतो, जेणेकरून लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहील. तर असाच एक उपाय उद्या संध्याकाळी आपल्याला तुळशी समोर करायचा आहे. या उपायामध्ये तुळशीला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी, कष्ट, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. असा हा उपाय उद्या संध्याकाळी कशा प्रकारे करायचा आहे, तुळशीला अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे, नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हा जो उपाय आपल्याला करायचा आहे, जर आपल्या घरामध्ये खूप कष्ट करून मेहनत करूनही आर्थिक स्थैर्य नसेल, खूप कर्जबाजारीपणा झालेला असेल, घरामध्ये कोणाशीही कोणाचं पटत नसेल, पती पत्नीमध्ये वादविवाद, भांडणं होत असतील, घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल, घरात असलेलं लहान मूल सतत किरकिर करत असेल, खात पीत नसेल, मोठी मुलं असतील तर ते घरातल्यांचं ऐकत नसतील, तर याला कुठे ना कुठे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता कारणीभूत असते. आणि काही विशिष्ट तिथींवरती तुम्ही जर काही उपाय केलेत तर या उपायांमुळे तुमच्या घराला त्याचा लाभ होतो आणि जी ही नकारात्मकता आहे, जे ही दोष आहेत तुमच्या मुलांच्या भोवती असलेले, तुमच्या घरामध्ये असलेले, ते संपूर्णपणे नष्ट होतात. म्हणूनच हा उपाय जो आहे तो आपल्याला उद्या आलेल्या पौर्णिमा तिथीच्या दिवशी करायचा आहे. पौर्णिमा तिथी तर आहेच, यासोबतच गुरुपुषामृत योग सुद्धा आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग सुद्धा तयार होत आहे. हिंदू धर्मामध्ये तुळस ही अत्यंत पवित्र व पूजनीय मानली गेलेली आहे. म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या घराच्या अंगणामध्ये तुळस ही असतेच. घरासमोर अंगण नसेल तर फ्लॅट सिस्टीम असेल तर आपण आपल्या बाल्कनीमध्ये तुळस ठेवतो. तुळस जिथे असते तिथली नकारात्मक ऊर्जा संपूर्णपणे नष्ट होते आणि त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो. एवढं तुळशीला महत्त्व आहे. उद्या गुरुवार आहे. गुरुवारचा दिवस हा श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित असतो आणि त्यांना प्रिय असलेली हरिप्रिया हिच्या समोर सुद्धा आपल्याला काही विशेष उपाय करायचे आहेत. तर पहा, उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर गुरुपुषामृतच्या दिवशी आपल्याला जे उपाय करायचे असतात ते सर्व करून घ्यायचे आहेत. त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा करायची आहे. उद्या पौर्णिमा ही तिथी असल्याने आपल्याला देवी लक्ष्मीच्या मूर्तीवरती शंखाने अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक करत असताना महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर संपूर्ण देवांची पंचोपचारे पूजन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीचं उद्या विशेष पूजन करायचं आहे. बघा, गुरुवारी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठीचे तुळशीजवळ अनेक उपाय करत असतो. त्यातलाच एक उपाय म्हणजे आपल्याला उद्याच्या दिवशी एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि यासोबतच कुंकू देखील टाकायचं आहे आणि हे पाणी जे आहे आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे. हे पाणी तुळशीला अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुळशीला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहेत. बघा, गुरुवारच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण चमचाभर कच्चं दूध जे आहे, ज्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करून अर्पण करत असतो. यामुळे तुमच्या घरामधील पैशाच्या अडचणी दूर होतात. पण यासोबतच जर तुम्हाला खूप कर्जबाजारीपणा झालेला असेल, खूप कष्ट करून मेहनत करूनही घरामध्ये आलेला पैसा पाण्यासारखा बाहेर निघून जात असेल, घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल, म्हणजे तो तुम्हाला पुरत नसेल, महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण जाणवते, तर तुम्हाला कर्जमुक्तीसाठी उद्याच्या दिवशी तुळशीला चमचाभर उसाचा रस अर्पण करायचा आहे.
तर पहा, उद्या पौर्णिमा ही तिथी आहे, यासोबतच गुरुपुषामृत योग सुद्धा आलेला आहे. तुमच्या कर्जमुक्तीसाठी विशेष उपाय तुम्ही तुळशीसमोर केला तर तुम्हाला कर्जातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडेल. घरामध्ये आलेला पैसा स्थिर राहण्यासाठी मदत होईल. हा विशेष उपाय जर तुम्हाला शक्य झाला तर आवर्जून करा. पौर्णिमेच्या दिवशी असं म्हणतात की देवी लक्ष्मी जी आहे ती जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती वावरत असते. त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी, तिची कृपादृष्टी मिळवण्यासाठी तुळशीसमोर काही विशेष उपाय करावेत. बघा, तुळशीमध्ये सुद्धा देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला तुळशीला एक लाल रंगाचं वस्त्र किंवा चुनरी अर्पण करायचे आहे. हे वस्त्र किंवा चुनरी अर्पण केल्यामुळे आपल्याला धनप्राप्ती होते, म्हणजेच घरामध्ये आलेलं धन जे आहे ते अखंड राहतं, स्थिर राहतं. म्हणून उद्या आलेल्या शुभ तिथीवरती तुम्हाला तुळशीला एक लाल रंगाचं वस्त्र आवर्जून अर्पण करायचं आहे. ही जी सेवा आपल्याला करायची आहे, ज्यामध्ये कच्चं दूध असेल, उसाचा रस असेल किंवा लाल चुनरी असेल, ही तुम्हाला सकाळीच अर्पण करायची आहे. त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला तुळशीला जी वस्तू अर्पण करायची आहे, तुळशीसमोर जो उपाय करायचा आहे तो कशा प्रकारे करायचा आहे. तर बघा, हा उपाय करण्यासाठी थोडीशी कणिक घ्यायची, त्यामध्ये मीठ घालायचं नाही, चिमूटभर हळद टाकायची आणि ती कणिक थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायची. त्याचा एक दिवा तयार करायचा. कणकीचा दिवा नाही बनवला, मातीची पंती घेतली तरी चालेल. मातीची पंती स्वच्छ पुसून घ्या. जोही दिवा तुम्ही घेतलेला आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. कणकेचा दिवा घ्या किंवा मातीची पंती घ्या, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाका. शुद्ध गाईचं तूप नसेल, म्हशीचं तूप घेतलं तरी चालेल. त्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वाट टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. या प्लेटमध्ये थोडेसे अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ पाहून घ्या, तुटलेले फुटलेले नसावेत. या तांदळावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि या तांदळावरती तो दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आणि तुळशीच्या रोपाच्या मुळाजवळ हा दिवा ठेवायचा आहे. या दिव्याच्या प्रकाशामुळे देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अजून 2 वस्तू तुम्ही या दिव्यामध्ये टाकू शकता. ते म्हणजे एक अख्खी लवंग, फूल असलेली, तुटलेली फुटलेली नसावी, आणि यासोबतच एक अख्खी वेलची या दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी जर तुम्ही कणकेचा दिवा बनवलेला असेल तर तो एखाद्या झाडाखाली ठेवायचा. यातील तांदूळ तुम्हाला पक्षाला खाऊ घालायचे आणि जर तुम्ही मातीची पंती वापरलेली असेल तर ती स्वच्छ धुवून तुम्हाला परत ती वापरता येईल. अशा प्रकारे हा साधा सोपा उपाय तुम्हाला उद्याच्या पौर्णिमा तिथी त्यासोबतच गुरुपुषामृत योगावरती करायचा आहे. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.